नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, खरं तर आपल्या आवडीचं आणि तेही चांगले पैसे मिळवून देणारं करिअर निवडणं हा तसा सोपा मार्ग किंवा सोपा प्रश्न नाहीये. खरं तर मुळात करिअर निवडताना आपण आपल्या स्वतःला काही प्रश्न विचारणं गरजेचं असतं आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात की नाही हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं असतं. कारण सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं ते आपण स्वतःला ओळखणं आणि एकदा काही ओळख पटली ना की मग करिअरचे अनेक मार्ग आपल्याला खुले होतात. म्हणूनच आता नुकत्याच 10वी 12वीच्या ज्या परीक्षा झाल्या त्याच अनुषंगाने आजचा आपला विषय काय आहे ते आपण बघूया. आजचा आपला विषय आहे 10वी 12वी नंतर पुढे काय. 10वी 12वी नंतर पुढे काय या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. आणि आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी अशा तज्ञ व्यक्तींना आपण आपल्या इथे नेहमी आमंत्रित करत असतो. आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध लेखक आणि समुपदेशक श्री विवेक वेलणकर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. श्री विवेक वेलणकर हे प्रसिद्ध लेखक तसेच समुपदेशक काउन्सिलर आहेत. ARV इन्फोटेक पुणे याचे ते संस्थापक आहेत. गेली अनेक वर्ष सातत्याने ते मुलांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत असतात, व्याख्यानं देत असतात, वृत्तपत्रांमधून सातत्याने लिखाणही करत असतात. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून 10वी 12वी नंतर नक्की कोणती शाखा निवडली पाहिजे किंवा आपलं करिअर निवडताना कोणता विचार करणं जास्त गरजेचं आहे या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन करून घेणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा असा आजचा आपला कार्यक्रम आहे 10वी 12वी नंतर पुढे काय, आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध लेखक समुपदेशक श्री विवेक वेलणकर. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खूप छान आणि महत्त्वाचा असा आजचा आपला विषय आहे, कारण नुकत्याच 10वी 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि मुलांसमोर तसेच त्यांच्या पालकांसमोरही एक मोठं प्रश्नचिन्ह असतं की आता नक्की कोणत्या स्ट्रीममध्ये जावं, ती कशी निवडावी. कारण जसं सुरुवातीला मी सांगितलं की मुळात काही प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं असतं, तेच कधी कधी विचारले जात नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की स्वतःला ओळखणं. ह्या गोष्टींवरूनच आपण कुठेतरी आपण योग्य करिअरपर्यंत पोहोचू शकतो. सर, पहिलाच प्रश्न असा असतो की 10वी किंवा 12वी झाल्यावर, मुळात 10वी झाल्यावर जी सुरुवात असते, मला सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे की आर्ट्स घ्यायचं आहे, हाच एक मोठा गोंधळ असतो. तर तो गोंधळ कसा दूर करावा? कारण काय असतं, 30% लोक आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि उरलेली 10% फक्त आपण विचार करतो. तर काय सांगाल, हा गोंधळ कसा दूर करावा? नाही, पहिलं तर खरं म्हणजे दुर्दैव असं की वर्षानुवर्ष आपल्याकडे दोन पद्धती आहेत पुढची निवड करण्याची 10वी नंतर. एक, मार्क किती पडतात. 80%च्या मार्क पडले सायन्सला जायचं, थोडे आणखीन कमी पडले कॉमर्सला जायचं, आणखीन कमी पडले आर्ट्सला जायचं. काय विचार करतात तेवढा? ही एक पद्धत. दुसरी, माझे मित्र काय कुठे गेले, आजूबाजूचे काय म्हणले, शेजारी पाजारी काय म्हणले, नातेवाईक काय म्हणले, याच्यावर डिसिजन, म्हणजे कुठेतरी पिअर प्रेशरवर डिसिजन. त्यात कुठेही विचार असलं काही नसतं. आणि मग अनेकदा त्या पिअर प्रेशरमुळे किंवा आजूबाजूच्या लोकांच्या सल्ल्यांमुळे विद्यार्थी त्या मार्गाला लागतो आणि नंतर त्याला पुढे जाऊन कुठेतरी असं वाटतं की अरे आपलं जरा चुकलंच. आणि मग तेव्हा काही वेळा वेळ निघून गेली असते किंवा काही वेळा त्याचा स्वतःचा इगो पण आडवायतो की आता चूक मान्य करून मागं कसं येणार. मग तसंच रेटत पुढे जायचं आणि मग त्याच्यात खूप मुलांना नंतर त्रास होतो, असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. नक्कीच. आता काय करावं याच्यासाठी मी एक छोटंसं मेथडॉलॉजी सांगणार आहे मुलांना. 5 मिनिटं पुरतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही.
जेवढे विषय मुलं 10वी पर्यंत शिकतात, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, हिंदी, मराठी, इंग्लिश, संस्कृत, हे सगळे विषय एका कागदावर लिहून काढा आणि 3 कॉलम करा. पहिल्या कॉलममध्ये आपल्याला खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय, दुसऱ्या कॉलममध्ये मध्यम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय आणि तिसऱ्या कॉलममध्ये अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. त्यातले हे अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय आहेत ना, ते पहिले उचला आणि फेकून द्या फॉर लाईफ टाईम. काही फरक पडणार नाही. 10वी पर्यंत सगळं खांद्यावर घेऊन जावं लागलं, चॉईस नव्हता, आता मिळणार आहे, त्याचा वापर करा. आणि मग जो पहिल्या कॉलममध्ये विषय पडतात, आपल्याला खूप जमले, झेपले, आवडले, ते कुठं बसतात? ती ब्रांच माझी. मग ते आर्ट्स येऊ, कॉमर्स येऊ, सायन्स येऊ, काय फरक पडत नाही. पण याच्या पुढच्या काळात आपल्याला आवडणाऱ्या विषयांना धरूनच ब्रांच घेतली तरच करिअर चांगलं होऊ शकेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आजपर्यंत माझ्या पाहण्यात 10वी पर्यंत आलेलं असं एकही मूल नाही की ज्याला स्वतःला हे समजत नाही, तो एक्सप्रेस करू शकत नाही, एवढाच त्याचा प्रॉब्लेम आहे. पण एक्सप्रेस करा आणि जे आहे ते खुल्ला तुमच्या पालकांशी स्पष्ट बोला. मार्क कसे पडले त्याचा बिलकुल मुलाहिजा बाळगू नका. कारण मी अशाही केसेस बघितलेत की एखाद्या मुली म्हणतं की मला खरंच ते फिजिक्स जमत नाही, पालक म्हणतात असं असं बोलतो, सायन्सला 90 मार्क्स आहेत ना 10वीला, आता ते 90 कसे पडले हे त्याचं त्याला माहिती आहे. पण याचा अर्थ ते घेऊन पुढं जावं असा नाही. मग कुठेतरी त्या मुलांनी सेल्फ रिअलायझेशन करावं आणि मुख्य पालकांनी त्याला व्हॅल्यू द्यावी की तो म्हणतोय ना, मग त्याचा आपण रिस्पेक्ट ठेवूया आणि मग जी कुठली ब्रांच तो म्हणतोय त्याला आवडणारे विषय गृहीत धरून ती ब्रांच त्याला निवडायला आपण मदत करूया, त्याला अलाऊ करूया आणि त्याला प्रोत्साहन पण देऊया. सर, आता तुम्ही खूप महत्त्वाचं असं एक वाक्य इथे बोललात की 10वी पर्यंत आपल्याला चॉईस नसते आणि आता आपल्याला चॉईस मिळाली, जी निवड करण्याची संधी मिळाली, तर त्याचा योग्य वापर करणं खूप गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे असं मला वाटतं आता तुम्ही दिलेलं. कारण काय झालेलं आहे, आताच असं तुम्ही सांगितलं की एखाद्या मुलाला फिजिक्समध्ये 90 मार्क्स मिळाले. मुळात असा एक समाज किंवा असा एक वर्ग आहे की 90 मिळालेत म्हणजे सायन्स बाय हुक और बाय क्रूक त्या मुलाने घेतलंच पाहिजे असा एक समज आहे. आणि खूप कमी मिळाले तर आर्ट्स किंवा मीडियम मिळाले तर कॉमर्स, किंवा हे जी एक चौकट तयार झाली आहे ती कशी मोडता येईल? नाही, म्हणूनच मी म्हणलो तसं की ही चौकट मोडण्याची गरजच आहे. कारण मार्कांच्या बेसिसवर जाणं, मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. माझ्या पाहण्यात एक 11वी पास झालेला मुलगा आणि पालक माझ्याकडे आले आणि त्या पालकांनी सांगितलं याला गेल्या वर्षी 10वीला 90% मार्क होते म्हणून आम्ही सायन्सला घातला, चांगला क्लास लावला, 11वीला 45%. का झालं असं? मी त्या मुलाशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, तुम्हाला खरं सांगतो म्हणला, मला 10वी पर्यंत फिजिक्स पण कधी नीट कळलं नाही. आता म्हणलं 11वीला फिजिक्स झालं एवढं, मला काहीच कळेना झालंय. हे का घडलं? तर केवळ मार्क पडले त्या बेसिसवर ढकलायचं हे होताच कामाचं नाही. याचं कारण अशी एक नाही अनेक उदाहरणं आहेत ज्यांना नंतर चेंज करावं लागतं. 11वी नंतर ती मुलं सायन्स सोडून कोणी कॉमर्सला जाते, कोणी आर्ट्सला जाते. हे जर घडायला नको असेल तर पहिल्यांदा सेल्फ रिअलायझेशन हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचा मान ठेवला जाणं पालकांकडून हे तितकंच गरजेचं आहे. अगदी खरं आहे. सर, मग खरं तर 10वी नंतर कशी शाखा निवडावी याचं काय सांगाल तुम्ही? आणि त्याच्यामध्ये समजा कोणी होम सायन्स किंवा काही घेतलं तर काय संधी आहेत त्याच्यामध्ये? आता कसं होतं, मी जसं आत्ता म्हणलो त्याप्रमाणे त्यांनी सेल्फ रिअलायझेशन करायचं आणि त्यातनं जे निदान निघेल त्याप्रमाणे कुठे बसतोय आपल्याला आवडणारे विषय ती ब्रांच निवडायची. होम सायन्स हा खूप वेगळा विषय आहे. याच्यामध्ये कसं आहे ना की दुर्दैवाने मुलींकरता फार चांगली ब्रांच असूनही मुलींना असं वाटतं की होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक करायला शिकवतात. नकोच म्हणले ते आई परत घरी तेच करायला लावेल. होम सायन्समध्ये त्यांना इतक्या प्रकारचे विषय शिकायला मिळतात, म्हणजे अगदी डायटेटिक्स न्यूट्रिशनपासून ते कुकरी बेकरीपर्यंत आणि इंटिरियर डिझायनिंगपासून ते चाइल्ड डेव्हलपमेंटपर्यंत इतके विषय या मुलींना शिकायला मिळतात. 10वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे, BScचा कोर्स आहे आणि या कोर्सनंतर त्यांना उत्तम प्रकारे संधी मिळतात स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या, नोकरीच्या आणि स्वयंरोजगाराच्या सुद्धा. त्यामुळे कुठेतरी ज्या विद्यार्थिनींना सायन्स फार आवडत नाही पण थोडंसं बायोलॉजी आवडतंय, थोडंसं केमिस्ट्री आवडतंय पण ते फिजिक्स मॅथ्स नको असं असेल तर हा मध्यम मार्ग म्हणून होम सायन्स हा नक्की उपयोगी प्रकार असू शकतो. नक्कीच सर. सर, आता त्याचबरोबर जी आपली 12वीची मुलं आहेत तर 12वी नंतर आर्ट्स किंवा कॉमर्स याच्यामधून नक्की कोणत्या संधी आहेत?
आता कसं आहे, मी तर खरं असं म्हणेन की आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्हीमधनं काही कॉमन संधी आहेत ओके 12वी नंतरच्या मुलांना. जसं फॉर एक्झाम्पल लॉ हे करिअर असं आहे 12वी नंतर 5 वर्षाचं आहे. कुठल्याही ब्रांचमधनं 12वी करा, सगळ्यांना संधी आहे. हा मात्र त्याकरता सीईटी आहे. महाराष्ट्राची सीईटी दिली तर त्याच्याबरोबर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही लॉ कॉलेजला ऍडमिशन मिळेल. आणि त्याच्यात सुद्धा म्हणजे जसं इंजिनिअरिंगमध्ये IIT इज द बेस्ट, तसं लॉमध्ये नॅशनल लॉ स्कूल्स आर द बेस्ट. आणि मग नॅशनल लॉ स्कूलच्या प्रवेशासाठी एक वेगळी सीईटी आहे क्लॅट नावाची. पण 12वीचे वर्ष ह्या सीईटीची तयारी करून आपण जर सीईटी व्यवस्थित दिल्या तर 12वी नंतरचं 5 वर्षाचं लॉ एज्युकेशन हे कोणत्याही ब्रँचमधनं शक्य आहे. सेम थिंग इज ट्रू विथ मॅनेजमेंट. अनेक मुलांना पुढे जाऊन MBA करायचंय. मॅनेजमेंटचं एज्युकेशन एक तर 12वी नंतर BBA किंवा BMS आणि नंतर MBA, किंवा हल्ली काही संस्थांमध्ये अगदी IIMs पण आहेत त्याच्यामध्ये की जिथं डायरेक्ट 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBAचा कोर्स आहे. IIM इंदौर, IIM रोहतक, IIM बोधगया, IIM जम्मू अशा IIMsमध्ये अशा प्रकारचा इंटिग्रेटेड MBA आहे. 12वी नंतर डायरेक्ट 5 वर्ष आर्ट्स कॉमर्स सायन्स कुणीही जाऊ शकतं. नाही तर BBA किंवा BMS सारखे 3 वर्षाचा डिग्री कोर्स करा. त्यानंतर MBA एंट्रन्सची चांगली तयारी करा. MBA एंट्रन्समधनं चांगलं MBA कॉलेज मिळवा आणि MBA कंप्लीट करा. त्याला आर्ट्स आहे का कॉमर्स आहे का सायन्स आहे यांनी काही फरक पडत नाही. तिसरी एक ब्रांच आहे अशीच, त्याचं नाव आहे हॉटेल मॅनेजमेंट. सध्या त्याला पण खूप क्रेज आहे. अनेक मुलांना टीव्हीवर बघतात सारखं शेफ अमकं, त्यामुळे त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचंय. तेही शक्य आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणचंही मुलगं जाऊ शकतं. त्याच्याकरता परत वेगळी एंट्रन्स आहे. नॅशनल लेवलच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी नॅशनल लेवलची एंट्रन्स, स्टेट लेवलच्या कॉलेज प्रवेशासाठी स्टेट लेवलची एंट्रन्स. पण हॉटेल मॅनेजमेंट फील्डमध्ये विद्यार्थ्यांना रोजगार स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी आहेत. पण त्याचबरोबर एक छोटासा माझा सल्ला त्यांना की ह्या फील्डमध्ये प्रचंड फिजिकल एफर्ट्स आहेत. वेळेला 10 तास 12 तास 14 तास 16 तास फिजिकली काम करण्याची तयारी लागते, मेंटली नाही. आणि तिथे मुलं आपली कमी पडतात. घड्याळाकडे बघून चालत नाही. 8 वाजले आता मी चाललो घरी असं होणार नाही. रात्री 12, 1, 2 कितीही वाजले तरी काम करावं लागेल. ही ज्यांची मानसिक तयारी आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की या फील्डमध्ये जावं. त्यांना खूप उपयोगी होऊ शकतं. आणि मग त्याच्याबरोबर अजून पण बरेच आहेत. मग मास कम्युनिकेशन आहे, किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्यांच्यासाठी आहे, किंवा इकॉनॉमिक्समधलं करिअर करायचं असेल त्यांच्यासाठी आहे. सो देर आर अराउंड 7 to 8 व्हेरियस ऑप्शन्स की जे 12वी नंतर तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्स कुठलीही ब्रँच असली तरी करिअर करण्याची संधी देतात. नक्कीच नक्कीच. आणि सर आता त्याचबरोबर जसं तुम्ही सांगितलं की वेळेचं गणित म्हणजे फक्त वेळ बघून उपयोग नाहीये, तर काम करण्याची तयारी हवी. आणि त्याचबरोबरीने थोडंसं मी याला जोड देते की तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी आणि आवड ह्या 2 गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या अशा फील्डमध्ये लागू शकतात. त्याबद्दल काय सांगाल, ज्या वेगळ्या फील्ड आहेत अशा? आपल्याकडे क्रिएटिव्हिटीसाठी एक खूप चांगलं फील्ड आहे आणि त्याचं नाव आहे डिझायनिंग. मग त्याच्यात प्रॉडक्ट डिझायनिंग आहे, इंटिरियर डिझायनिंग आहे, फॅशन डिझायनिंग आहे, कम्युनिकेशन डिझायनिंग. कम्युनिकेशन डिझायनिंग म्हणजे मल्टीमीडिया, ॲनिमेशन, VFX वगैरे वगैरे. या फील्डमध्ये जाण्याकरता सगळ्यात जास्त लागते ती क्रिएटिव्हिटी आणि काही प्रमाणात स्केचिंग स्किल्स. 12वी नंतर विद्यार्थ्यांना या फील्डमध्ये जाण्याच्या आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठनंही 12वी केलं तरी संधी आहेतच. आणि बेस्ट ऑफ द बेस्ट संधी आहेत. म्हणजे मुलांना असं वाटतं की IIT जायचं असेल तर आपल्याला JEE मेन्स दिली पाहिजे, JEE ॲडव्हान्स दिली पाहिजे तरच IITत जाता येईल, असं काही नाही आहे. IIT पवई, IIT दिल्ली, IIT गुवाहाटी अशा IITsमध्ये सुद्धा डिझायनिंगचं कोर्स आहे. आणि ज्याकरता आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना जायची संधी मिळते. आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्यांची एंट्रन्स आहे वेगळी. आणि मग काय फक्त IIT असं नाही आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट इंडियातल्या NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद, किंवा NIFT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी मुंबई सकट 6 ठिकाणी. फक्त तुमच्यातली क्रिएटिव्हिटी तुम्ही वेळेवर ओळखली आणि मग या परीक्षांसाठी तयारी केली तर 12वी नंतर हा अतिशय चांगला मार्ग हा तुमच्याकरता उपलब्ध असतो. नक्कीच सर. सर त्याचबरोबरीने मला विचारायचं आहे की त्या 12वी नंतर डिफेन्समध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर नक्की काय संधी आहेत आणि ते कसं करू शकतो, म्हणजे काय त्याच्यासाठी तयारी आहे? म्हणजे 12वी नंतर डिफेन्समध्ये जाण्याच्या मुलांकरता 4 आणि मुलींकरता 3 संधी आहेत. ओके. मुलींकरता मुलांकरता कॉमन असलेल्या संधी कुठल्या त्या पहिल्यांदा बघूया. एक, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. हे एकमेव देशातलं कॉलेज असं आहे की जिथं मेडिकलचं एज्युकेशन ऑलमोस्ट फ्री आहे आपल्याला. नाहीतर मेडिकलचा खर्च किती असतो हे सगळ्यांना माहिती आहे. दरवर्षी 110 मुलं आणि 40 मुली त्या कॉलेजला प्रवेश घेतात देशभरातनं. त्याकरता मात्र NEET नीट नावाचीच परीक्षा द्यावी लागते. त्याच मार्कावर प्रवेश आहे आणि
ते कोर्स तुमचा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 100% तुम्हाला डिफेन्समध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं. 15 वर्ष तुम्हाला डेफिनेटली स्वतःहून तिथं कामच करावं लागतं, लक्षात घ्या. दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ती NDAची आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तिथेही मुलं आणि मुली दोघांनाही संधी आहे. 370 मुलं आणि 30 मुली दर 6 महिन्याला आत घेतल्या जातात. त्यांची वेगळी एंट्रन्स आहे. मग त्याच्यात मॅथमॅटिक्स आहे, इंग्लिश आहे आणि जनरल नॉलेज आहे. ही एंट्रन्स तुम्ही थ्रू झालात त्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होतो, त्याला SSB इंटरव्ह्यू म्हणतात, जो थोडा टफ आहे, 5 दिवस चालतो, पण त्यातनं तुम्हाला प्रवेश मिळतो. तिसरी अपॉर्च्युनिटी आहे ती डिफेन्समधल्या इंजिनिअरिंगची आहे. नेव्हल इंजिनिअरिंगसाठी आपल्याकडे केरळमध्ये एक कॉलेज आहे. त्या ठिकाणी मुलं 60 आणि मुली 10 यांना दरवर्षी प्रवेश मिळतो. रिक्वायर्ड क्रायटेरिया काय आहे तर बोर्डाला 10वीला 70% मार्क PCM मध्ये मिळालेले पाहिजेत आणि JEE मेन्स दिलेली असली पाहिजे. या JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग होईल, परत हा SSB इंटरव्ह्यू होईल आणि तुम्हाला या 100% फ्री एज्युकेशन देणाऱ्या नेव्हीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, जिथनं तुम्हाला इंडियन नेव्ही ॲब्सॉर्ब करेल. आणि चौथी संधी फक्त मुलांसाठी आहे, ती इंडियन आर्मीची आहे. त्या आर्मीचं कॉलेज पुण्यात आहे, CME नावाचं, तसंच ते महूला आहे, तसंच ते हैदराबादला आहे. त्याचा एंट्री क्रायटेरिया 60% मार्क तुम्हाला 12वीला बोर्डाला PCM मध्ये पाहिजेत आणि तुम्ही JEE मेन्स दिलेली असली पाहिजे. त्या JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग, मग SSB इंटरव्ह्यू आणि त्यातनं तुम्हाला फायनल सिलेक्शन होऊन या कॉलेजमधनं इंजिनियर होता येईल आणि तुम्हाला आर्मीमध्ये इंजिनियर म्हणून ॲब्सॉर्ब केलं जाईल. सो अशा खूप चांगल्या संधी आहेत, पण इथं कुठेतरी पालकांचा दृष्टिकोन फार चांगला नाही. डिफेन्समध्ये आपल्या मुलांनी जाऊ नये, शेजारच्याचं जावं, अशी कुठेतरी जी मानसिकता आहे ना, ती पण बदलायची गरज आहे. अगदी खरं सर. खरं तर ती मानसिकता कशी बदलायची त्याविषयी पण चर्चा करणारच आहोत. एक फोन घेऊया. साधना घोरपडे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार साधनाजी, बोला. नमस्कार मॅडम, मी पुण्यावरून बोलते, साधना घोरपडे. बोला. माझा मुलगा आता 12वी एक्झाम दिली सायन्समधून त्याने, पण आता PCB घेतलं होतं त्याने. पण आता ह्याच्या पुढे त्याने काय करिअर करावं ह्याच्यावरती थोडा तो कन्फ्युज आहे. तर आपल्याला तर काय मार्गदर्शन मिळेल का? नक्कीच साधनाताई. खरं तर 10वी 12वी नंतर पुढे काय करायचं याच विषयी आज आपण सरांबरोबर चर्चा करत आहोत. अनेक विषय, अनेक फील्ड आहेत, अनेक करिअरच्या संधी आहेत, पण तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे आपण नक्कीच बघणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपला महत्त्वाचा विषय सुरू आहे की 10वी 12वी नंतर पुढे काय, आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध लेखक आणि समुपदेशक श्री विवेक विलनकर सर. कार्यक्रमाला आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची. पण मगाशी जो साधनाताईंचा प्रश्न होता की त्यांच्या मुलाने सायन्स घेऊन PCB मधून केलेलं आहे, तर पुढे काय करिअर त्यांच्यासाठी असू शकतं, काय सांगाल? त्यांनी PCB घेऊन नीट नावाची परीक्षा दिली आहे, त्याचाही आता रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामुळे त्याचा स्कोअर पण आलेला आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आता हे सगळ्यांचंच वाढलेलं आहे की मग नीटच्या परीक्षेत मला एवढे मार्क मिळालेत, मला काय करता येईल. बेसिकली नीट देणाऱ्या प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं मला MBBS डॉक्टरच व्हायचंय. अर्थातच ते स्वप्न फार कमी मुलांचं पूर्ण होतं, कारण MBBSच्या जागाच कमी, गव्हर्नमेंट कॉलेजच्या तर फारच कमी आहे. पण मेडिकल म्हणजे फक्त MBBS नाही, डॉक्टरच असणारे बाकीचे कोर्सेस आहेत, जसं BAMS आहे, आयुर्वेदिक आहे, BHMS आहे, होमिओपॅथी आहे. ह्यांच्यासाठी खूप कमी स्कोअर असली तरी ॲडमिशन मिळू शकते. म्हणजे MBBS एवढा 600, 650, 650चा स्कोअर लागत नाही. त्यामध्ये कमी स्कोअरला बरं आजकाल आता काय झालं, लोकांचं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनकडचं ध्यान जास्ती वाढलंय, जिथे होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिकचा रोल चांगला असू शकतो. याच्याबरोबरीने अजून एक ब्रांच आहे, ती पण डॉक्टरकीचीच आहे, त्याचं नाव आहे व्हेटरनरी सायन्स. जनावरांचा डॉक्टर म्हणतात त्याला. मुलांना थोडं वाटतं जनावरांचं डॉक्टर कसं काय, पण सगळ्यात चांगलं एज्युकेशन ते असं मी म्हणेन. गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत फक्त 5, त्याच्या जोडीला त्यामध्ये कमी स्कोअर, MBBS एवढा स्कोअर लागत नाही. नीटच्याच मार्कावर ॲडमिशन आहे. आणि पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री एवढंच नाही तर अगदी बँका, इन्शुरन्स कंपन्या सुद्धा व्हेटरनरी डॉक्टर एम्प्लॉय करतात. गव्हर्नमेंटमध्ये मोठं डिपार्टमेंट आहे व्हेटरनरी डॉक्टर एम्प्लॉयमेंटचं. सो व्हेटरनरी डॉक्टर्सना खूप चांगल्या संधी आहेत. त्याच्या बरोबरीने मुलांना पॅरामेडिकल्समध्ये संधी मिळतात. फिजिओथेरपी, आज तुम्ही बघा की बाळंतपण झालेली बाई असो नाही तर बायपास झालेला बाबा असो, प्रत्येकाला अल्टरनेट गोष्ट म्हणजे फिजिओथेरपी दिलीच जाते. आणि मग 4च वर्षाचं एज्युकेशन, त्यामध्ये कमी मार्काला ॲडमिशन, जागा जास्त, अशा सगळ्या गोष्टीतनं बरं रोजगार, स्वयंरोजगार दोन्हीच्या संधी चांगल्या फिजिओथेरपीतनं मिळू शकतात. अजून एक खूप चांगली ब्रांच आहे, त्याचं नाव आहे स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी. 2च कॉलेज आहेत अख्ख्या महाराष्ट्रात, एक मुंबई
गव्हर्नमेंट कॉलेज, एक पुण्याला प्रायव्हेट कॉलेज. पण ह्या कोर्स नंतर इतक्या सुंदर अपॉर्च्युनिटी मुलांना मिळत आहेत, पण माहिती नसल्यामुळे अनेक मुलं त्याच्याकडे जात नाहीत. आणि अजून एक कोर्स आहे जो खरं मुलींसाठी मॅक्झिमम, पण मुलंही जाऊ शकतात, त्याचं नाव आहे BSc नर्सिंग. BSc नर्सिंग झालेल्या मुलींना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज फक्त भारतातच नाही तर परदेशातही मिळत आहेत. आज भारतातनं जेवढे IT प्रोफेशनल्स परदेशात जातात ना, त्यापेक्षा जास्त नर्सेस परदेशात जातात. मला मान्य आहे आपल्याकडे नर्सला त्यामानाने सामाजिक प्रतिष्ठा कमी आहे, पण जेव्हा तुम्ही परदेशात जाता त्यावेळेला नर्सला सामाजिक प्रतिष्ठा ही खूप चांगली मिळते आणि पगारही थोडा नाही, 3-4 लाख रुपये महिन्याच्या आसपास मिळतो. सो फक्त MBBS किंवा BDS म्हणजेच मेडिकल आणि मला तिथंच जायचंय अशी धारणा करून जर तुम्ही विचार करणार असाल तर तो थोडासा बाजूला ठेवा आणि हे सगळे ऑप्शन्स पण लक्षात घ्या की ज्यातनं तुम्हाला काही ना काहीतरी ऑप्शन मिळून तुमचं करिअर नक्की तुमच्या आवडीच्या फील्डमध्ये सुरू होऊ शकतं. नक्की सर, खूप छान माहिती दिलीत. आणि खरं तर करिअर निवडताना फक्त चौकसपणे सगळीकडे बघणं आणि ते करिअर निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपली चर्चा चालू ठेव, एक फोन घेऊया. शंकर पाटील आपल्याशी बोलतात कोल्हापूरवरून. नमस्कार, बोला बोला शंकरजी, प्रश्न विचारा. सर नमस्कार. वेलंकर सर. नमस्कार. वेलंकर सर नमस्कार. 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 माझा एक प्रश्न आहे. आमची नात आहे. तुमचा सलग प्रश्न विचारा. हा बरोबर आहे. मी नात आमच्या 10वीला 97% मार्क काढलेले आहेत. तिचा नीटला आम्ही प्रवेश घेतलाय. नीटसाठी अकॅडमी चालू केली आहे. बर. नीट नंतर डिफेन्स मध्ये जाता येते काय? बरं, झाला तुमचं कमी बोलू. धन्यवाद शंकरजी. हा, ओके. तुमचा धन्यवाद. मी मगाशीच सांगितलं एक ऑप्शन, जेव्हा मी डिफेन्स बद्दल बोलत होतो, नीट परीक्षा देऊन एका कॉलेजला निश्चितपणे ऍडमिशन मिळते. त्याचं नाव आहे AFMC, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे. संबंध देशातनं 40 मुलींना दरवर्षी त्या नीटच्या मार्कावर AFMC मध्ये ऍडमिशन मिळते. अख्खा कोर्स पूर्णपणे जवळपास फ्री आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंतर तुम्हाला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये 15 वर्षासाठी शॉर्ट टर्म असाइनमेंट मिळते, ज्याचा म्हणजे आत्ताच्या पॅकेजच्या भाषेत बोलायचं तर 12 लाखाचं पॅकेज आहे. आणि अर्थात कंपल्सरी पण आहे, कारण तुम्ही जवळपास फुकटात मेडिकल एज्युकेशन घेणार असाल तर तुम्हाला नंतर सर्व्हिंग पण केलं पाहिजे. पण एक प्रतिष्ठा आहे, एक देशाची सेवा केल्याचं समाधान पण आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नक्की चान्स मिळतो. दुसरी एक संधी मिळते डॉक्टर झाल्यानंतर. एक आपल्याकडे सुद्धा डिफेन्सचं एक डॉक्टर्स कोअर आहे की ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएट झालेले डॉक्टर्स पण घेतले जातात, पण त्याची प्रोसेस फक्त थोडी वेगळी आहे. सो तुम्ही कुठनंही ग्रॅज्युएशन करा डॉक्टरकीचं, तुम्हाला नंतर डिफेन्समध्ये जाण्याची संधी नक्की मिळते. सो 12वी नंतरही मिळू शकते, तुमचं मेडिकल एज्युकेशन पूर्ण झाल्यावर पण मिळू शकते. नक्कीच सर, मगाशी जसं आपण सायन्सबद्दल बोललो तर तशाच पद्धतीने 12वी नंतर इंजिनियरची शाखा जर निवडायची असेल तर काय करायला पाहिजे किंवा काय प्रक्रिया आहे? आता सीईटीचा निकाल अपेक्षित आहे. जेई मेन्सचा ऑलरेडी लागून गेलाय, पण आता सीईटीचा एक 2-4 दिवसात कधीही अपेक्षित आहे. आणि मग त्या दोन्ही मार्क सीईटी ॲज वेल ॲज जेई मेन्स या दोन्हीच्या आधारे तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळू शकते. अनेकांचा समज असा आहे की फक्त सीईटीवर मिळते, तसं नाहीये. महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजेसच्या ऍडमिशनमध्ये जेई मेन्सला पण एक कोटा दिलेला आहे. आता ह्या ऍडमिशन घेताना मुलांना पहिला प्रश्न आहे ब्रांच कशी निवडू, कारण ब्रांचेस मुलांना काय माहिती आहेत, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, IT सिव्हिल संपलं, असं नाहीच आहे. 75 प्रकारच्या ब्रांचेस या महाराष्ट्रामध्ये आज अवेलेबल आहेत की जिथे मुलांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येते. आणि काही काही ते एकेका कॉलेजात आहेत. से फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी एकच कॉलेज PVG पुणे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एकच कॉलेज KIT कोल्हापूर, पेट्रोलियम इंजिनिअरिंग एकच कॉलेज MIT पुणे वगैरे वगैरे. अशी खूप कोर्सेस इंजिनिअरिंगचे अवेलेबल आहेत. मला असं वाटतं की मुलांनी त्याच्यात सुद्धा आपल्याला काय आवडणार आहे हे बघितलं पाहिजे. आता जे कोर ब्रँचेस आहेत, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, सिव्हिल आहे, हे निवडायचं कसं? तर ह्या कोर ब्रँचेसमध्ये जेव्हा आपण इंजिनिअरिंग करायचं ठरवतो तेव्हा ते इंजिनिअरिंग म्हणजे 70% फिजिक्स आणि 30% मॅथमॅटिक्स असतं. मग आपण जे 12वीपर्यंत फिजिक्स शिकलो त्याच्या आधारे आपल्याला निवड करता येईल. समजा 12वीपर्यंत आपण फिजिक्स शिकताना आपल्याला त्यातला जो मेकॅनिक्सचा पोर्शन आहे तो खूप जास्त आवडला आहे, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग कॅन बी बेटर फॉर अस, म्हणजे हा थंब रूल झाला.
जर आपल्याला त्यातला इलेक्ट्रॉनिक्सचा पोर्शन जास्त आवडला असेल तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग कॅन बी बेटर फॉर अस. जर आपल्याला त्यातला इलेक्ट्रिकलचा पोर्शन जास्त आवडला असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग कॅन बी बेटर फॉर अस. म्हणजे कुठेतरी आपण 12वी पर्यंत जे शिकलोय त्याच्यातलं आपल्याला काय आवडलंय ह्याचा अंदाज घेऊन जर इंजिनिअरिंगची ब्रांच निवडली तर मला वाटतं तो जास्ती चांगला निर्णय असू शकतो. कॉम्प्युटर किंवा IT कडे जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे आता विद्यार्थ्यांचं. सगळ्यांनाच कॉम्प्युटर किंवा IT मधलं इंजिनिअरिंग करायचंय. माझं तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे, तुमचं जर काही कॉम्प्युटर किंवा IT मध्ये झालं असेल 12वी पर्यंत, म्हणजे तुम्ही एखादी कॉम्प्युटर लँग्वेज शिकला असाल, मग ती C असेल, C++ असेल, पायथॉन असेल, काही असेल, ही जर तुम्ही शिकला असाल आणि ते तुम्हाला प्रोग्रॅमिंग किंवा कोडिंग चांगलं वाटलं असेल, आवडलं असेल, जमलं असेल, झेपलं असेल, तर कॉम्प्युटर किंवा IT ही ब्रांच आपल्यासाठी आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला हे थंब रूल वापरणं हे अत्यंत आवश्यक आहे. कॉलेजची निवड हे करताना आपल्याला काही गोष्टी बघायला लागतात. एक तर कॉलेजला प्लेसमेंट्स कशा आहेत, कारण एक लक्षात घ्या 50% मुलांना तरी इंजिनियर झाल्यानंतर जॉबच करायचा आहे. मग ते कॉलेज देऊ शकते का जॉब, म्हणजे त्यांच्या प्लेसमेंट तशा आहेत का, गेल्या काही वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड तसा आहे का, हे पहिल्यांदा बघून घेतलं पाहिजे. दुसरं, आपल्याला इंजिनिअरिंग केल्यानंतर पुढे काय करायचं याचा विचार थोडा आधी करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला मास्टर्स करायचंय, आपल्याला MBA करायचंय, आपल्याला परदेशात जायचंय, आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, असं जर काही करायचं असेल तर कॉलेज डझंट मॅटर मच, कारण मग तुम्हाला कॉलेजवर त्याच्यात डिपेंडन्सीच राहत नाही. पण तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर मात्र कॉलेज मॅटर्स अ लॉट. कुठेतरी ह्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. आणि एक अजून मात्र सांगणार आहे मी विद्यार्थ्यांना, होतं काय माहितीये का, की आम्ही इंजिनिअरिंगचा निर्णय काहीतरी घेतो, कोणतरी सांगतो म्हणून आज जातो. माझं म्हणणं, गेल्या 4-5 वर्षात त्या पर्टिक्युलर ब्रांचमधनं जी मुलं इंजिनिअरिंगहून बाहेर पडली आहेत आणि आता ती फील्डमध्ये आहेत, अशा 1 किंवा 2 मुलींशी तुम्ही संवाद साधा. त्यांच्याकडनं हॉर्सेस माउथमधनं समजून घ्या की या फील्डची स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय आहे, थ्रेट्स काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, जेणेकरून तुमचा निर्णय हा जास्ती प्रॅक्टिकल आणि चांगला होईल. नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर. पुढचा एक फोन घेऊया आपण. श्रवण चौगुले आपल्याशी बोलतायत सांगलीवरून. नमस्कार श्रवणजी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवा आणि प्रश्न सलग विचारा. हॅलो. बोला. हॅलो सर, मी BSc IT करणार होतो. मी BSc IT करणार होतो. प्रश्न सलग विचारा श्रवणजी. मी BSc IT करणार होतो. मग कॉलेज कोणकोणते म्हणजे पुण्यातून आपल्याला चांगले होतील? कसं आहे, तुम्ही पुण्यातनं किंवा मुंबईतनं असं बघण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही BSc IT जे करणार आहात ते पहिल्यांदा तुम्हाला प्रोग्रॅमिंग, कोडिंग हे आवडते का हे समजून घ्या. केवळ जग जाते BSc IT कडे म्हणून मी जायचं असं नका करू. दुसरी गोष्ट, BSc IT नंतर लगेच जॉब मिळणं थोडंसं अवघड असतं. फार थोडी कॉलेज आहेत की ज्यांच्याकडे BSc IT नंतर थोडेफार जॉब मिळू शकतात. आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायची तयारी ठेवायला लागेल. मग ते MSc IT करा, MSc कॉम्प्युटर सायन्स करा किंवा MCA नावाचा कोर्स आहे तो करा. MCA असेल, MSc IT, MSc कॉम्प्युटर सायन्स यात बहुतेक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम आहे. त्या एंट्रन्स एक्झाममधनं तुम्हाला पुढच्या कोर्सला एंट्री घ्यायला लागेल आणि मग तेव्हा म्हणजे ग्रॅज्युएशनच्या इन्स्टिट्यूटपेक्षा सुद्धा मास्टर्सची इन्स्टिट्यूट निवडताना हा आपल्याला नक्की क्रायटेरिया बघावा लागेल की कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं आपल्याला चांगल्या प्लेसमेंट मिळत आहेत. कारण एक लक्षात घ्या, MSc कॉम्प्युटर सायन्स, MSc IT, MCA हे यातलं शेवटचं आहे, त्याच्यापुढे काही नाही आहे. म्हणजे इथनं बाहेर पडताना आपल्याला जॉब मिळालाच पाहिजे. म्हणून जॉब कोण देतं, प्लेसमेंट कोणाकडे आहेत, हे ग्रॅज्युएशनपेक्षा सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशनला बघून तशी इन्स्टिट्यूट निवडणं हे महत्त्वाचं ठरेल. आपल्यासाठी त्याकरता अजून 3 वर्ष आहेत. मी आपल्याला एवढाच सल्ला देईन की आता तुम्हाला मिळेल ती इन्स्टिट्यूट घ्या. त्या इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही BSc कंप्लीट करा. ते करताना साईड बाय साईड तुम्ही एखादी लँग्वेज एक्स्ट्रा शिका. मग C असेल, C++ असेल, जावा असेल, पायथॉन असेल. त्याचबरोबर आपल्याला ती शक्य झालं तर एखादी फॉरेन लँग्वेज शिका की ज्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये पुढच्या जेव्हा आपण मास्टर्सला जाणार आहोत तेव्हा आपल्याकडे काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट असेल की आपल्याला जेव्हा कंपनीने घ्यावं असं वाटतंय तेव्हा कंपनी म्हणते तुझ्याकडे वेगळं काय आहे बाबा. बरोबर. तर हे आपण काहीतरी करून ठेवलेलं असेल तर आपल्याला नक्की संधी मिळेल. नक्कीच. सर, जसं आपण बघितलं की वेगवेगळ्या फील्डमध्ये जाताना काय काय आणि काय संधी कशा आहेत, त्याचबरोबरीने जर संशोधन क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर कशा संधी आहेत?
खरं म्हणजे संशोधन क्षेत्रात करिअर खूप चांगलं होऊ शकतं, पण आपलं दुर्दैव असं आहे ना की संशोधन क्षेत्राला वळणारे विद्यार्थीच अतिशय कमी आहेत. खरं. म्हणजे काही वेळा खूप वाईट वाटतं. 140 कोटी लोकांचा देश आहे आमचा, पण गेल्या 40 वर्षात भारतात राहणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञाला सायन्सचं नोबेल नाही मिळालं. याचं कारण काय? आमच्या विद्यार्थ्यांचा कलच नाही. सगळे मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, IT म्हणजे अप्लाइड सायन्सेस करायला बघतात. प्युअर सायन्सेसमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज 12वी नंतर आहेत. सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आयसर सारखी संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च, 60 ठिकाणी देशामध्ये, एक त्यातलं पुण्याला पण आहे. आणि मग त्यात ऍडमिशन पाहिजे असेल तर मात्र त्यांची वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे आणि ती PCMBची असते. अशीच दुसरी इन्स्टिट्यूट भुवनेश्वरला आहे, नायसर नावाची, ज्या इन्स्टिट्यूटमधनं आपल्याला परत सिमिलरली 5 वर्षाचं मास्टर्स इन सायन्स करता येतं. त्यांची वेगळी एंट्रन्स, नेस्ट नावाची, त्यालाही PCMB 4 विषयांची परीक्षा आहे. जसं भारत चंद्रावर गेला, मंगळावर गेला, तसं विद्यार्थ्यांना वाटायला लागलं आपल्याला आता इस्रोतच जायचं. आत्ता मिळणारे संधी 12वी झाल्यानंतर ज्यांनी JEE ॲडव्हान्स दिलेली आहे आणि JEE ॲडव्हान्समध्ये चांगला स्कोअर ज्यांना मिळतोय आत्ता, त्या विद्यार्थ्यांना देशातली एकमेव इन्स्टिट्यूट IIST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरम, इथे संधी मिळेल ह्या JEE ॲडव्हान्सच्या मार्कावर. आणि मग तिथेही 3 प्रकारचे कोर्सेस आहेत. त्यातला एक 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स पण आहे. पण त्या माध्यमातून आपल्याला त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इस्रोमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. सो ज्यांना इस्रो हे डोळ्यापुढे आहे, संशोधन क्षेत्र जाईल, त्यांच्यासाठी IIST कॅन बी वन ऑफ द बेस्ट ऑप्शन. नक्कीच नक्कीच सर. एक फोन घेऊया आधी. अजिंक्य गोडे आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार, बोला अजिंक्यजी, प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं की स्किल डेव्हलप करण्यासाठी काही कोर्सेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, त्यातून लगेच जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होईल? नक्कीच नक्कीच, धन्यवाद. खरं तर आपला पुढचा प्रश्नच तो होता की 10वी 12वी नंतर असे कोणते स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत की जी मुलं करू शकतात? येस, मी पहिल्यांदा जे ऑर्गनाइज क्षेत्रातले कोर्सेस आहेत त्याबद्दल बोलणार आहे. त्यातला एक आहे BVOC नावाचा, बॅचलर ऑफ व्होकेशनल. याचं नावच बॅचलर ऑफ व्होकेशनल आहे. आणि या कोर्स अशा करता निर्माण केला गेलाय की विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल एज्युकेशन जास्ती घ्यावं. या कोर्समध्ये 40% थेअरी आणि 60% प्रॅक्टिकल आहे. म्हणजे हा कोर्स करता करताच विद्यार्थी इतके तयार होतात की कोर्स झाल्यानंतर त्यांना एम्प्लॉयमेंट मिळणं किंवा त्यांचं स्वतःचं काही चालू करणं सहज शक्य होतं. आणि मग त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे कोर्सेस आहेत, मल्टीमीडिया ॲनिमेशन पासून ते रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग पर्यंतचे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत. पुणे विद्यापीठाच्या आतमध्ये पण एक सेंटर आहे. म्हणजे खरं म्हणजे विद्यापीठात ग्रॅज्युएशन लेवलचे कोर्सेस नसतात, पण हा कोर्स त्याला अपवाद आहे. पुणे विद्यापीठाच्या आत एक सेंटर आहे, तिथे त्यांनी 3 प्रकारचे कोर्सेस चालू केले. त्यातला एक रिटेल मॅनेजमेंट आहे, एक सोलर टेक्नॉलॉजीचा आहे आणि तिसरा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचा आहे. त्यातला रिटेल मॅनेजमेंटचा कोर्स तर असा घेतलाय की पुणे विद्यापीठांनी मारुती सुझुकी नावाच्या कंपनीशी टायअप केलाय की विद्यार्थ्यांनी 1 वर्ष फक्त थिअरी शिकायची या 3 वर्षाच्या कोर्समध्ये आणि 2 वर्ष मारुतीच्या एखाद्या मोठ्या डीलरकडे ऍक्च्युअल कामच करायचं, की जेणेकरून त्याला 2 वर्षाचा अनुभव मिळेल, त्याला त्या पिरियडची सॅलरी मिळेल आणि तो तयार होऊनच मार्केटला जाईल. ग्रॅज्युएशनची डिग्री या विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे त्यांना पुढे वाटलं नाही मला अजून शिकायचंय, तो MBA करू शकतो, तो स्पर्धा परीक्षा देऊ शकतो, तो काही करू शकतो. असाच अजून एक कोर्स मी मुद्दाम सांगणार आहे जो सगळ्या विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. आमच्याकडे मुलांना IT किंवा कॉम्प्युटर क्षेत्रात जायचंय, मग तिथे जाण्याकरता एक खूप चांगला स्किलचा कोर्स आहे. आपल्याकडे MSCIT ज्यांचा आहे, त्या संस्थेचं नाव आहे MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. त्यांनी हा कोर्स आणलाय. BScचा कोर्स आहे हा, BSc IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट म्हणून. आणि तो कोर्स असा आहे की त्या मुलांची एक साधी कॉम्प्युटर ऑपरेशनची टेस्ट घेतली जाते. ती टेस्ट मुलं थ्रू झाली तर ह्या विद्यार्थ्यांना ही संस्था चांगल्या चांगल्या ऑर्गनायझेशन्स, मग त्या IT असतील, त्या मॅन्युफॅक्चरिंग असतील, अशा ऑर्गनायझेशन्समध्ये काम करायची संधी देते. ते ऍक्च्युअली ऑन द जॉब शिकतात. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटचं जे सगळं शिक्षण आहे ITचं, ते ऑन द जॉब घेतात 3 वर्ष. त्यावेळी त्यांना स्टायपेंड मिळतो आणि ते पूर्ण झाल्यानंतर अर्थातच तो 3 वर्षाचा अनुभववाला मुलगा जेव्हा मार्केटला येतो तेव्हा त्याला संधी नक्कीच भरपूर असतात. आणि त्यातनंही त्याला वाटलं की नाही मला अजून पुढे शिकायचंच आहे, तो मग तो MBA पासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत अनेक गोष्टी करू शकतो. नक्कीच नक्कीच सर. एक फोन घेऊया आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. सृष्टी शिंदे आपल्याशी बोलते अहमदनगरवरून. नमस्कार सृष्टी, बोल, प्रश्न विचारा. हॅलो सर. हां, प्रश्न विचारा. एरोस्पेस इंजिनिअरिंग
पुढे काय स्कोप आहे? प्रश्न पुन्हा एकदा विचारा. एअरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये पुढे काय स्कोप आहे? एरोस्पेस म्हणलात का तुम्ही? हो हो. ओके. धन्यवाद. एरोस्पेस इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग असे वेगवेगळ्या नावाचे कोर्सेस आहेत. हे बघा, सध्या म्हणजे एव्हिएशनचं मार्केट नक्की वाढतंय, ते अजून वाढत जाईल हे नक्की आहे. पण या क्षेत्रामध्ये आता इन्स्टिट्यूट पण खूप आले आहेत. त्यामुळे माझं तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे, जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूट निवडणार आहात तेव्हा ती अशी निवडा की ज्यांच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे गेल्या काही वर्षांचं, आणि दुसरं ज्यांच्याकडे प्लेसमेंटचं पण ट्रॅक रेकॉर्ड आहे. कारण अशाही इन्स्टिट्यूट मला माहिती आहे ज्यांच्याकडे विमान पण नाही, त्या मुलांना विमान बघायला पण मिळत नाही आणि ते एअरक्राफ्ट मेंटेनन्स किंवा अशा प्रकारचा कोर्स करतात. हे काय बरोबर नाही ना. त्यामुळे इन्स्टिट्यूट निवडणं इथे फार महत्वाचं आहे. ज्या इन्स्टिट्यूट तुम्हाला चांगली प्लेसमेंट देण्याची, ज्यांची आतापर्यंतची ट्रॅक रेकॉर्ड आहे, ती इन्स्टिट्यूट निवडा. म्हणजे तुम्हाला पुढे काय करायचं या प्रश्नाचा फारसा सामनाच करावा लागणार नाही. आणि तरी तुमच्या माहिती करता सांगतो, कुठलंही ग्रॅज्युएशन केल्यानंतर इन्क्लुडिंग इंजिनिअरिंग, जर तुम्हाला असं वाटलं की एम्प्लॉयमेंट मिळायला अडचण येते किंवा आपल्याला त्यात फारसा रस उरलेला नाही, तर तुम्हाला MBA सारखा एक उत्तम ऑप्शन नक्की अवेलेबल असतो. त्यामुळे फार काळजी करण्यासारखं काही नाही. नक्कीच. खरं तर आपण अनेक करिअरच्या वाटा कशा निवडाव्या, की मुळात आपलं करिअर कसं निवडावं चौकसपणे याविषयी चर्चा करत आहोत. हे करिअर निवडताना ॲप्टिट्यूड टेस्टचीही आपल्याला कशी मदत होऊ शकते या विषयावर आपण बोलणारच आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत की 10वी-12वी नंतर पुढे काय करायचं. आणि आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध लेखक आणि समुपदेशक श्री विवेक वेलणकर. सर, चर्चा खूप छान होत आहे. कारण काय झालं की एक खूप चौकटीतच आपण असतो. सायन्स, कॉमर्स, आर्ट, त्याच्यामध्ये 90% मिळाले. सायन्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय, आर्ट्सला जरा बाजूला टाकलं जातं आणि त्याही नंतर अगदी डॉक्टर, इंजिनियर हे ठरलेलं आहे. त्याच्याही पेक्षा अधिक चौकटी सोडून किंवा त्या मोडून अनेक असे कोर्सेस किंवा अनेक असे क्षेत्र तुम्ही सांगितले की जिथे आपण जाऊ शकतो. कारण बऱ्याचदा काय होतं की एक पिअर प्रेशर असो किंवा एक काहीच माहिती नसतं, त्याच्यामुळे आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो आणि त्यानंतर मुळात मला काय करायचंय हे माहिती नसतं, माझी आवड काय आहे हे मला माहीत नसतं आणि मग मी माझ्या पायावर उभी राहू शकत नाही किंवा उभा राहू शकत नाही आणि मला करिअरच्या किंवा नोकरीच्या संधी नाहीत म्हणून एक वेगळं डिप्रेशन मुलांना येत असतं. तर त्याविषयी आपण बोलणारच आहोत. सर, आता 10वी नंतर हे MCVC याविषयी थोडं आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. 10वी नंतर जसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आहे तसंच एक चौथी ब्रँच आहे, त्याला MCVC किंवा हल्ली त्याचं नाव 12वी व्होकेशनल असं केलंय. याच्यामध्ये काय आहे, 11वी आणि 12वी विद्यार्थ्यांना इंग्लिश आणि मराठी हे 2 विषय आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचेच असतात. पण उरलेले 5 विषय एखादं ट्रेड किंवा टेक्निक ह्याचे असतात की जेणेकरून त्या पर्टिक्युलर ट्रेड किंवा टेक्निकमध्येच मुलांनी 2 वर्ष शिकावं आणि मग त्यानंतर आपोआपच ते त्याच्यामध्ये तयार होतील. मग त्यांना पुढे शिकायचं तर ते शिकू शकतात. त्यांना वाटलं 12वी माझं त्या ट्रेडमधनं किंवा टेक्निकमधनं झालंय, आता मी माझं काहीतरी करू शकतो किंवा मी नोकरी करू शकतो. 20 प्रकारचे कोर्सेस आहेत त्याच्यात. म्हणजे अगदी ट्रॅव्हल अँड टुरिझम पासून ते हॉटेल मॅनेजमेंटपर्यंत आणि अकाउंटिंग पासून ते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल मॅनेजमेंटपर्यंत किंवा इंजिनिअरिंगपर्यंत अशा प्रकारचे कोर्सेस आहेत की ज्यातनं विद्यार्थ्यांना ही 2 वर्ष ह्या विषयांमधलं बऱ्यापैकी एज्युकेशन मिळतं आणि त्यांना चॉईस राहतो 12वी नंतर की आता मी फॉर्मल नेहमीच्या वाटेने जाऊ का थोड्याशा वेगळ्या वाटेने जाऊन मी व्होकेशनमध्ये काहीतरी करू. त्यामुळे हा कोर्स नक्की चांगला आहे, याच्यावर विद्यार्थ्यांनी नक्की विचार करायला हरकत नाही. नक्की सर. आणि त्याचबरोबरीने मला विचारायचं आहे सर की आत्ता रिझल्ट लागलेले असतात, मार्क वगैरे जरी दुसरी म्हणजे ही दुय्यम गोष्ट आपण पकडली तरीही सगळ्यात महत्त्वाचं असतं की काही वेळेला की काही शॉर्ट कोर्सेस करून मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं, तर त्याच्यासाठी काय मार्गदर्शन कराल? आपल्याकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, स्किल डेव्हलपमेंटच्या योजना आहेत. मुख्य म्हणजे त्या फुकट आहेत, 1 रुपयाचा खर्च नाही. अनेक कोर्सेस म्हणजे अगदी ब्युटी पार्लर पासून 2 व्हीलर 4 व्हीलर मेंटेनन्स पासून गांडूळ खत तयार करण्यापासून नर्सरी पासून अनेक प्रकारचे मोबाईल दुरुस्तीपासूनचे अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत. 2, 3, 4 महिन्याचे कोर्सेस असतात जे तुम्हाला स्वतःच्या पायावर लवकरात लवकर उभं करायला मदत करतात. 10वी इथपासून ते 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्या मुलांना हे कोर्सेस ओपन आहेत. ह्या स्कीम्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये जो कोर्स तुम्हाला देतो, जी संस्था तुम्हाला हा कोर्स देतोय त्यांच्यावर बंधन आहे.
की त्यांनी निदान 50% पोरांना एम्प्लॉयमेंट दिली पाहिजे, त्याशिवाय त्यांना त्या कोर्सची फीच मिळत नाही. सो खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत. विद्यार्थ्यांनी याची पण थोडीशी माहिती करून घेतली तर मला असं वाटतं ज्यांना, कारण हे बघा सगळेच काही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, हायर एज्युकेशन असं करू शकतील असं नाही ना, आणि त्याची गरज पण नाहीये. आज समाजाला गरज आहे खऱ्या अर्थाने ना ती स्किल्ड मॅनपॉवरची. आम्ही मेक इन इंडिया म्हणतोय, आत्मनिर्भर भारत म्हणतोय, जगभरात आता चायनामधले फॅक्टरीज बंद होऊन भारताकडे येणार म्हणतोय. त्याला मॅनपॉवर कुठे आहे? ती मॅनपॉवर आमच्याकडे उपलब्ध होऊ शकते जर आम्ही अशा प्रकारचं स्किल शिकलो तर. आणि याच्यासाठीचे हे कोर्सेस विद्यार्थ्यांना खूप चांगले मिळू शकतात, त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे. त्याच्याचबरोबर अजून काही ऑर्गनायझेशन्स आहेत जे हे कोर्स फ्रीमध्ये देतात. से फॉर एक्झाम्पल बँका आहेत. महाराष्ट्र बँकेची एक एमसेट्टी नावाची इन्स्टिट्यूट पुण्यात आहे. कॅनरा बँकेची एक रूडसेट्टी नावाची इन्स्टिट्यूट तळेगावमध्ये आहे. बँक ऑफ बरोडाची एक इन्स्टिट्यूट आहे जी पुण्यामध्येच आहे, ज्यांच्याकडे हे 1 ते 2.5 महिन्याचे कोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत जे मोफत आहेत. नुसते कोर्स मोफत नाहीत, राहणं जेवण खाणं सकट सगळं मोफत आहे आणि विद्यार्थ्यांना 2-2.5 महिन्यामध्ये ते उत्तम शिकवलं जातं. अशाही कोर्सेसचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. लवकरात लवकर पायावर उभं राहणं आणि मुख्य म्हणजे स्किल मिळवणं काहीतरी. शेवटी एक लक्षात घ्या, स्किलला मरण नाही. एक विषय थोडक्यातच मला तो मुद्दा मांडायचा की आता एआयचं अतिक्रमण होतंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, आणि सगळीकडे घबराट आहे की एआयमुळे काय होईल बाबा, काय खाल्लं जाईल. पण एक नक्की आहे, एआय स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस खाऊ शकत नाही. कारण एआय अजून इलेक्ट्रिकचा स्विचबोर्ड बसवत नाही, त्याला माणूसच लागतो. एआय अजून प्लंबिंगचं काम करू शकत नाही, त्याला माणूसच लागतो. एआय अजून छतावर जाऊन ते सोलर पॅनेल बसवू शकत नाही, त्याला माणूसच लागतो. आणि म्हणून हे जे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत, मला असं वाटतं की याच्या पुढच्या काळामध्ये कदाचित त्यांचंच महत्त्व जास्त वाढेल. त्यामुळे आपल्याला जर असं वाटत असेल की मला काय ते फॉर्मल डिग्री घेण्यात इंटरेस्ट नाही, तर त्यात काही चूक नाही. तुम्ही बिनधास्त राहा, छोटे कोर्सेस करा. फक्त एवढं बघा जिथनं करताय त्यांच्याकडनं पुढे एम्प्लॉयमेंटसाठी आपल्याला मदत मिळते का. नक्कीच, खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही. असं म्हणतात ना की शोधा म्हणजे सापडेल. जरा वाटा शोधल्या की आपल्या करिअरची वाट आपल्याला नक्कीच सापडेल. खरंय. जर एखाद्या मुलाला ड्रॉइंगमध्ये आवड असते तर जे स्कूल ऑफ आर्ट हे एकच नाव माहीत आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो त्याच्यामध्ये? ड्रॉइंगमध्ये ज्यांना आवड आहे ना त्यांना 10वी आणि 12वी दोन्ही नंतर वेगवेगळे कोर्सेस आहेत. 10वी नंतर आर्ट, सायन्स, कॉमर्स संपला विषय असं नाहीच आहे. फक्त ड्रॉइंग आवडते, एलिमेंटरी झाली आहे, इंटरमिजिएट झाली आहे, त्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर डिप्लोमा फाईन आर्ट्सचा कोर्स आहे. भरपूर ठिकाणी महाराष्ट्रात तो कोर्स आहे आणि त्यातनं तुम्हाला डिप्लोमा मिळतो. त्यात फक्त ड्रॉइंगच नाही तर मूर्तिकलापासनं वेगवेगळे स्किल्स आहेत. ते केल्यानंतर तुम्हाला मल्टीमीडिया ॲनिमेशन, ॲडव्हर्टायझिंग, स्वतःचं काहीतरी करणं, अशा अनेक ऑप्शन्स उपलब्ध असू शकतात. 12वी नंतर पण कोर्स आहे. 12वी आर्ट, सायन्स, कॉमर्स कशात नाही करा. ड्रॉइंगची आवड आहे, एलिमेंटरी झाली आहे, इंटरमिजिएट झाली आहे, खूप आवडते ड्रॉइंग, तर त्या विद्यार्थ्यांना BFA सारखा कोर्स आहे, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. या कोर्स जे आर्ट्सचं कट 10 ते 12 इन्स्टिट्यूटमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात आहे. पण त्याकरता महाराष्ट्रात एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम आहे, ज्या एंट्रन्समधनंच या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. आणि त्या एंट्रन्स एक्झामचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला फक्त ड्रॉइंगचेच पेपर आहेत, त्याला बाकी काहीच नाहीये. म्हणजे ज्यांना आवडतंय ना त्यांना त्यातही पुढे जाण्याची संधी आहे. आणि मग BFA पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मल्टीमीडिया, ॲनिमेशन, VFX पासून ॲडव्हर्टायझिंग पर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. तो फक्त ड्रॉइंग आवडते या तुमच्या स्किलवर सुद्धा तुम्हाला भरपूर संधी किंवा कोर्सेस मिळूच शकतात. नक्कीच सर. आता मला एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे. एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे एक पालक म्हणून, एक पॅरेंट्स म्हणून मुलांचं करिअर निवडताना नक्की काय काळजी तर घेतली पाहिजे ही आहेच, पण त्याचबरोबरीने नक्की काय मानसिकता असली पाहिजे. कारण काय होतं की मला सगळं कळतंय, माझा अनुभव मोठा आहे आणि माझ्या मुलाला काहीच कळत नाही, किंवा जरी त्याला कळलं तरी ते खरंच बरोबर आहे का, तर हे कितपत योग्य आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? अगदी खरं सांगू का की विशेषतः 10वी झालेले मुलं जे आहेत ना, 16 वर्षाचं मुलं असतो त्याला खरंच काही कळत नाही. अगदी 10% मुलं अशी आहेत जी फार फोकस्ड आहेत, ज्यांचं ठरलंय मला अमकच करायचंय. 90% पोरं, कारण मी आता 25 वर्ष काउन्सिलिंग करतोय त्यामुळे मी हजारो मुलं पाहिलेत. 90% मुलांना 10वी नंतर एकच प्रॉब्लेम, नक्की काय करू कळत नाही. आणि मग तिथे कुठेतरी पालकांचा रोल खूप मोठा येतो. आणि मग पालक ज्या अथॉरिटीने त्यांना सांगतात ना, हे कर, याच्यात भारी असते, माझ्या एका मित्राने केलंय, माझ्या एका मित्राच्या मुलांनी केलंय, मी असं ऐकलंय, हे ऐकलंय तर फारच डेंजरस. पण ते कुठनं ऐकतात परमेश्वराला माहिती. आणि मग त्या जोरावर कुठेतरी मुलाला चुकीचा म्हणण्यापेक्षा सुद्धा अर्धवट नॉलेजवर आधारित सल्ला दिला जातो, काही वेळा फोर्स पण केलं जातं.
आणि मग मुलं त्या साईडला जातात आणि कुठेतरी जाऊन फसतात. त्यामुळे माझी विनंती आहे, मी पहिल्यांदा जे एक्सरसाइज सांगितला होता तो जर केला तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपली दिशा आपोआप सापडेल. त्यांना काही वेगळं करायची गरज नाही. दुसरा अजून एक माझा अनुभव पालकांबद्दलचा जो आहे, 10वी नंतर पालकांचं एक मुलांच्या पाठीमागे भुणभुण असते, तू असं कर, 11वी 12वी सायन्स करच, नाही झालं ना तर 12वी नंतर जा ना आर्ट्स किंवा कॉमर्सला. पण 12वी पर्यंत सायन्स घेतलं ना ह्या एवढ्या भरपूर संधी असतात. आता ह्या एवढ्या भरपूर म्हणजे काय हो? मी त्या पोराला विचारतो, का रे बाबा तुला डॉक्टर व्हायचं? नाही व्हायचंय. इंजिनियर व्हायचंय? नाही. संशोधन करायचंय? नाही. आर्किटेक्ट व्हायचंय? नाही. मर्चंट नेव्हीत जायचंय? नाही. पायलट व्हायचंय? नाही. मग तुला फार्मसीत जायचंय का? नाही. अरे मग ह्या एवढ्या म्हणजे या संधी आहे, मग आता तुला काहीच करायचं नाहीये, तुला का सायन्सला जायचंय? मुलं फ्रस्ट्रेट होतात, मुलं अननेसेसरी प्रेशर खाली येतात, डिप्रेशनमध्ये जातात. काही गरज नाही. मगाशी जसं मी म्हणलो की 12वी पर्यंत तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही गेलात तरी तुम्हाला नॉट लेस दॅन 10 फील्ड्स अवेलेबल आहेत. मग का सायन्सचा आग्रह धरायचा? तर पालकांना कुठेतरी एक काय म्हणे एक कसं वाटतं की कसं आमच्या मित्रमंडळी नातेवाईकात सांगणार माझा मुलगा आर्ट्सला गेला. स्टेटस सिम्बॉल, स्टेटस सिम्बॉल. अरे तुमचा स्टेटस सिम्बॉल तुमच्यापाशी, त्या मुलाला का बळी देतोय त्याच्यात? माझा मुलगा आर्ट्सला आहे, माझा मुलगा कॉमर्सला आहे, हे सांगण्याची लाज वाटते. हे मला वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. पालकांनीही अतिशय प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. आपल्या मुलाची कुवत पालकांना सगळ्यात जास्त माहिती असते. म्हणजे एक बेसिक पालकांचं माझ्याकडे जेव्हा येतात ना, तर एक म्हणणं काय असतं माहिती का, त्याला फार चांगलं डोकं आहे हो, फक्त तो अभ्यास करत नाही. अरे हा काय विषय आहे? फार चांगलं डोकं आहे, अभ्यास करत नाही, त्याला तो अभ्यास आवडत नाहीये. मग काय आवडत नाही ते पहिलं बघा, आणि मग जे आवडते त्याच्यात घाला, मग त्याचं डोकं नीट चालेल. पण कुठेतरी ह्याच्यात सुधारणा होण्याची फार आवश्यकता आहे. नक्कीच नक्कीच सर, कारण विषय इतका महत्त्वाचा, इतका मोठा आहे, आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. पण तरी मला विचारायचं की तुम्ही मुलांना काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? कारण काय होतं की या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की त्या स्वतःच्या मुलाचा एक रोल खूप महत्त्वाचा असतो, की स्वतःलाच काहीतरी प्रश्न विचारणं आणि स्वतःचं करिअर संबंधी काहीतरी विचार त्याच्या डोक्यामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट, मगाशी तुम्ही एक्सरसाइज सांगितला तो मुलांनी केलाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे आवडणारे विषय ते कुठे बसतात हे जेव्हा तुम्ही शोधता त्यावेळेला त्या ब्रांचमधून पुढे काय काय मिळतंय याचाही थोडासा मागोवा, याचाही थोडासा अभ्यास मुलांनी आणि पालकांनी एकत्रितपणे केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण ठरवलं की मी MBBSच होणार म्हणजे आपण होऊच असं नाही, तर त्यावेळेला ऑलवेज यू शुड हॅव प्लॅन बी, प्लॅन सी. डिप्रेशनमध्ये मुलं जातात की मी मनात आणलं ते झालंच नाही म्हणजे आता मला ते काय खरं नाही माझं, हे होता कामच नाही. प्लॅन बी, प्लॅन सी आमच्याकडे ऑलरेडी तयार पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी केली पाहिजे. तरच आपल्याला डिप्रेशन न येता आपलं करिअर व्यवस्थित मार्गी लागेल. अगदी खरं. आणि सर थोडक्यात सगळ्यांना, मुलांना आणि मुलींनाही किंवा आजच्या ह्या तरुण पिढीला तुम्हाला काय सांगायचं वाटतं थोडक्यामध्ये? अगदी साध्या भाषेत सांगायचं तर आपली आवड आणि त्याहीपेक्षा आपली नावड ही लक्षात घ्या, त्याप्रमाणे करिअर निवडा. पण केवळ आवडीमुळे करिअर निवडलंय म्हणून त्याच्यात जाऊ नका, त्याच्यामध्ये प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवा. कुठलीही गोष्ट ऑटोमॅटिक होत नाही, क्विकली होत नाही. यश हे नेहमी प्रचंड परिश्रमानंतरच मिळतं, हे लक्षात ठेवा, म्हणजे कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. अगदी खूप सर. आणि जसं आता खूप अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला की कष्ट करण्याची तयारी ठेवा, की करिअरच्या संधी खूप आहेत, पण आता मी हे निवडले आणि ते होणार आहे असं नाही, तर त्याच्यासाठी कष्ट हे आहेच. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करायला शिका. आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. माध्यमं तर तुम्हाला माहीतच आहेत, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे, आम्हाला नक्की कळवा. आणि सर तुम्ही त्याला आणि इतक्या साध्या सोप्या शब्दांमध्ये इतक्या करिअरच्या संधी आपल्या मुलांसमोर तुम्ही सांगितल्या, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयाचा. तोपर्यंत नमस्कार.